श्री स्वामी समर्थ. मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर आज आपण येण्यात चाललेलो आहोत आहोंचे मित्र आणि माझ्या आत्याचा मुलगा यांची जी घरभरणी आहे म्हणजे वास्तुशांती, तर तिथं चाललेलो आहोत. तर तुम्हाला आता तिथलं आहे ना मी ते होम टूर करणार आहे की कशाप्रकारे त्यांनी त्यांचं घर आहे ते बांधलेलं आहे. तर बघू शकता बाहेर गेल्यानंतर तुम्हाला असा लूक दिसेल. आणि इथं जेवणासाठी सोय केलेली होती. छान असा जेवणाचा बेत होता, मंडप वगैरे दिलेला होता. तर आम्ही ना लेट गेलो होतो कारण मळ्यात काम होतं त्यामुळं. आणि इथं मस्त पोळ्या चालू होत्या, म्हणजे इथंच त्यांच्या घरापाशी जागा होती त्यामुळे तिथं स्वयंपाक करण्यात आला होता. आणि मस्त आता इथून आपली एंट्री होते आणि एंट्री झाल्यानंतर आहे ना तुम्हाला मध्ये खूप छान असं जे घर आहे मी ते दाखवणार आहे. तर आता इथं पाहुणे आल्यानंतर त्यांची फोटोग्राफी वगैरे इथंच केली जाते. आणि हा प्रशस्त असा इथं त्यांचा पोर्च आहे. तर बघू शकता तुम्ही, त्यांनी खूप छान असा मेकअप केला होता. आणि खरंच आपलं घर वगैरे म्हणजे काही जेव्हा स्वप्नपूर्ती होते तेव्हा असा मेकअप लूक केलाच पाहिजे. आणि मग छान वाटलं. आता इथं आम्ही मग त्यांच्याबरोबर फोटोशूट करून घेतला. म्हटलं चला आपणही कशाला मागं राहायचं. तर इथं फोटो काढल्यानंतर त्यांनी सांगितलं की वरती जाऊन घर बघून या. तर आपण ब्लॉगर म्हटल्यावर घर बघायला गेल्यावरती शूटिंग करणार नाही असं कधी होणारच नाही. तर इथं मस्त नवचंडीची पूजा त्यांनी ना 2 दिवस आधीच उरकून घेतली होती. आणि शेवटच्या दिवशी भोजनाचा कार्यक्रम ठेवला होता. जशी आपली नवचंडीची पूजा झाली होती ना तशी त्यांची पण झाली होती. तर त्यांचं आहे ना म्हणजे 4 माळ्याचं घर आहे. तर तुम्हाला मी दाखवते. आता हा फर्स्ट फ्लोअर आहे. इथे आहे ना किचन आहे, एल आकाराचा किचन आहे, नळ आहे, म्हणजे बेसिंग वगैरे आहे. जी बाहेरची साईड आहे तिथं प्रशस्त अशी मस्त गॅलरी आहे पाठीमागच्या साईडनी. तर इथं हे छोटंसं त्यांचं म्हणजे हे रूम माझ्या अंदाजे त्यांनी भाड्याने देण्यासाठी केलेली असेल, मला काही माहीत नाही, पण मी एक अंदाज सांगते. तर छान अशी इथं पूजा मांडलेली होती आणि खरंच ती पूजा बघून ना मन खूप छान होत होतं. तर इथं एक जो फर्स्ट फ्लोअर आहे ना तिथं आहे ना 2 बेड आहे छोटे छोटे आणि हा किचन आहे. तर बघा छान असं किचन आहे. इथं ट्रॉल्या वगैरे काही केलेल्या नाही आहे. तर अशा पद्धतीने इथं पूजा मांडण्यात आलेली होती. तर इथं आम्ही ना पूजा केली. मग नवचंडीचा अवतार किती छान म्हणजे दिसत आहे इथं, की खूप छान सजवले आहे तिला. आणि इथं आम्ही आता प्रसाद घेणार आहोत. प्रसाद घेतल्यानंतर त्या किचनच्या साईडनीच हा छोटासा बेड आहे. आणि याच्याच आपण ऑपोजिट साईडला गेल्यानंतर तिथेही आपल्याला एक बेड दिसेल. आणि इथं याला ही POP केलेली आहे. अशी कोणती जागा नाही आहे की त्यांनी तिथं POP करायचं राहिलेलं आहे. तर इकडे ना तिथं पाहुणे बसलेले होते त्यांचे, त्यामुळे जास्त शूट नाही घेतला मी. तर इथे ना हे टॉयलेट बाथरूम दोन्ही शेजारी शेजारीच आहे. तर अशा प्रकारे इथं छान असं शावर वगैरे आहे आणि शेजारीच आपल्याला टॉयलेट आहे. आणि छोटं म्हणजे जागेच्या अनुसार त्यांनी इथं केलेलं आहे. आणि इथं छोटंसं बेसिंग आहे. आणि आता आपण जाऊया सेकंड फ्लोअरवरती. तर मस्त अशी त्यांनी फुलांनी इथं सजवून ठेवलेलं होतं बघा तुम्ही. तर आता जिन्याने वरती गेल्यानंतर मग आपल्याला त्यांचं जे किचन आहे ते बघायला भेटेल. तर चला आता आपण वरती जाऊया. खूप छान असं त्यांनी डेकोरेट केलेलं होतं आणि बघायला पण छान वाटत होतं. भरपूर म्हणजे माझ्या तरी अंदाजे म्हणजे त्यांचं फर्निचरच 15 ते 16 लाखापर्यंत गेलेलं होतं. तेव्हा एवढ्या घराचा खर्च किती झाला असेल. तर आता आपण कार्यक्रमाला गेलो होतो विचारलं नाही, पण मग खरंच छान असं त्यांनी घर बांधलेलं होतं. तर इथं हा डायनिंग एरिया आहे बघा. याला पण त्यांनी POP केलेला आहे. लाईट वगैरे खूपच छान केलेली आहे. आणि शेजारी हा जो आहे तो प्रशस्त हॉल आहे. आणि इकडच्या साईडने तुम्हाला किचन दिसेल. तर बघा इथं हा डायनिंग एरिया आहे. तिकडे साईडला जो आहे छोटासा दरवाजा दिसतो तिथं माझ्या अंदाजे स्टोरूम आहे. आणि इकडं बघा त्यांनी किती छान असं फर्निचरमध्ये बनवून घेतलेलं आहे. आणि खरंच घर बांधायचं म्हटलं ना तर आयडिया पाहिजे. आयडिया म्हणजे मग आपल्याला जशी आयडिया असेल तसं आपल्याला जे फर्निचर आहे ते त्यांना बनवायला सांगता येतं. तर इथं बघा त्यांनी छान असे जे शोच्या वस्तू वगैरे ठेवण्यासाठी ना बनवून घेतलेलं आहे. आणि इकडं टी व्हीसाठी ना पॉईंट ठेवलेला आहे. ते तुम्हाला दिसत असेल इथं फोटो आहे तो राधाकृष्णाचा. आणि त्याच्याच साईडला इकडे आहे ना देवघर आहे. तर देवघरात काही नव्हतं, फक्त विठ्ठलाची मूर्त होती त्यामुळे तिथं काही मी शूट घेतला नाही. आणि मस्त आहे ना सोफा वगैरे होता हॉलमध्ये. आणि पडदे वगैरे एकदम छान असे लावलेले होते त्यांनी. आणि फुलांच्या ज्या माळा आहे त्यांनी पूर्ण घरला असं सजवलेलं होतं, लाईटिंग वगैरे. तर बघा इथे छान असा दरवाजा आहे आणि प्रशस्त गॅलरी आहे बघा. हा हॉल
आणि हॉलमधील सोफा वगैरे त्यांनी नवीनच घेतलेला आहे, कारण आता नवीनच ते इकडं शिफ्ट होणार म्हटल्यावर त्यांनी इथं टेबल वगैरे टिपॉय वगैरे सर्व असं मस्त छान सजवलेलं होतं. आणि सोफाही खूप छान होता. झाडं वगैरे त्यांनी आधीच आणून ठेवलेली होती आणि यालाही पी वगैरे केलेलं होतं. आणि बाहेरची जी गॅलरी आहे ती तर खरंच एकदम प्रशस्त आहे. म्हणजे त्यांनी गॅलरी ना खूप छान अशी ठेवलेली आहे, की म्हणजे छोटी नाही, खूप छान अशी मोठी जागा आहे आणि मग साईडनी काचा वगैरे लावून घेतलेल्या आहे. तर चला आता तुम्हाला मी ना गॅलरी पण दाखवते. तर बघा ही गॅलरी, आणि गॅलरीतून बघा असा छान असा जो आजूबाजूचा परिसर आहे तो दिसतो. जे आजूबाजूला आहे ते म्हणजे आता पूर्ण जो हा एरिया आहे ना तो डेव्हलप होत आहे, त्यामुळं अजूनच भारी वाटतं. आणि इथं छान अशा त्यांनी काचा वगैरे याला लावलेल्या आहे. आता मी तुम्हाला आहे ना बेड वगैरे दाखवते. तर बघा आता इथून आपण हा जो हॉल आहे तो बघून निघाल्यानंतर, आणि इथे ना मला इथं जे कासवाचं होतं ना ते खूप आवडलं. म्हटलं चला त्याचं थोडंसं शूट घेऊया. आणि आता आपण आहे ना तुम्हाला मी इकडे जो स्टोरूम आहे छोटासा तो दाखवते कसा आहे तो. तर बघा छान असा स्टोरूम आहे. त्यांनी किती छान इथं आहे ना त्याला कडप्पे वगैरे काढलेले आहे. म्हणजे इथं जी त्यांच्या वस्तू आहेत ज्या वेळोवेळी लागणाऱ्या आहे, आता इथं सगळे त्यांनी गिफ्टच ठेवले होते. कारण जे आता आपण किती नाही म्हटलो ना, तर वास्तुशांतीच्या वेळेस गिफ्ट हे येतातच. तर त्यांना हे गिफ्ट आले. आणि इथं हा किचन आहे. तर बघा बेसिंग वगैरे आहे आणि ट्रॉल्या वगैरे बनवलेलं आहे. तरी अजून काही फर्निचर बाकी आहे त्यांचं, पण पूजेचा मुहूर्त असल्यामुळे त्यांनी करून घेतली. तर इथं बघा 2 नळ आहे, गरम आणि गार पाण्याचे असे 2 नळाची इथं सुविधा केलेली आहे. आणि हे किचन ट्रॉल्या आहे. तर बघा छान अशा इथं किचन ट्रॉल्या आहे. आणि वरती पण असं काचेचं बनवून घेतलेलं आहे त्यांनी. म्हणजे आपल्या ज्या काही वस्तू असतील ना, म्हणजे आपल्याला कायम लागणार त्यासाठी इथं काचेचं असं कपाटसारखं बनवून घेतलेलं आहे. आणि बाकीचा हा छान असा लूक. आणि त्याच्या साईडला आल्यानंतर असं बेसिंग आहे, आणि बेसिंगच्या खाली त्यांनी ना त्याला जे फर्निचरमध्ये ते आहे बनवून घेतलेलं आहे. इथं छान अशी पी केलेली आहे. गीझर बसवलेला आहे. आणि इथे एक छान असं बाथरूम आणि टॉयलेट आहे. तर बघा तुम्ही, तर किचनच्या साईडनीच आहे. आणि इकडंही छान असा बेड आहे. 4 बेड होते. तर खरंच म्हणजे खूप छान असं, आणि प्रत्येक बेडमध्ये त्यांनी स्वतंत्र कपाट आणि आरसा वगैरे होता. आणि छोटे जे म्हणजे कपाट आहे ते बनवलेले ते वस्तू ठेवण्यासाठी. तर ते आता मी खोलून बघते. आणि त्याच्या आतमध्ये आरसा होता, म्हणजे जेणेकरून त्यांचं जर मेकअपचं सामान वगैरे राहील असं. तर बघा छान असं इथं त्याला आरसा पण आहे आणि छोटे असे कप्पे केलेले आहे. आणि तिथं म्हणजे सामान ठेवू शकतो आपण. तर बघा, आणि इकडं खिडकी वगैरे म्हणजे प्रत्येक खिडकीला पडदे वगैरे त्यांनी, म्हणजे कुठलीच असं काही नाही आहे की ती अपूर्ण राहिलेलं आहे. तर आता हे स्लायडिंगचं कपाट आहे, म्हणजे जेणेकरून ना तुमची जागा वाचते. आणि कपाट आपण म्हणजे इकडं साईडला पण ना ते लॉक होतं, तर तुम्हाला मी दाखवणार होते उघडून, पण ते लॉक असल्यामुळे मला काही खोललं नाही. तर खाली छान असे ड्रावर होते त्याला, बघू शकता तुम्ही. आणि मस्त अशी ही पी केलेली होती. पीमध्ये लावलेली लायटिंग लावल्यानंतर खरंच खूप छान म्हणजे जो रूम आहे तो दिसत होता. आणि इकडं साईडनी मस्त अशी गॅलरी आहे, बघू शकता तुम्ही. या गॅलरीतून पण, आणि गॅलरीच्या ना किचनच्या समोरच आहे ना असे त्यांनी इथं छान असं फर्निचरमध्ये करून घेतलं आहे. खाली ना वॉशिंग मशीन ठेवण्यासाठी जागा ठेवलेली आहे. आणि ती गॅलरी पण खूपच मोठी आहे. तर आता आपण आहे ना म्हणजे इथं आहे ना तुम्हाला एक बेड, हॉल आणि किचन. आता आपण 3rd फ्लोअरवरती चाललेलो आहोत. आणि 3rd फ्लोअरवरती गेल्यानंतर आहे ना तुम्हाला तिथं म्हणजे एक डायनिंग एरिया आणि 3 बेड माझ्या अंदाजे तिथं बघायला भेटतील. तर बघा इथं छान असा हा स्पेस दिलेला आहे. तर इथं किचन वगैरे काही नाही आहे, पण असा स्पेस आहे. आणि यालाही पी केलेला आहे, बघू शकता तुम्ही. मोठी अशी विंडो ठेवलेली आहे. आणि इकडच्या साईडनी बेड आहे, कपाट आहे, आणि एक छोटासा टेबल बनवलेला आहे. आणि समोर आहे ना पोर्च आहे. पोर्चमध्ये चौपाळा वगैरे ठेवलेला आहे. आणि त्याला जी भिंत आहे ना त्याला खूप छान असं स्ट्रक्चर दिलेलं आहे. म्हणजे डोलपुरी न बसवता आहे ना ते त्यांनी, म्हणजे खूपच, मला तर ते खूपच आवडलं. बघा तुम्ही, छान असा मोठा दरवाजा आहे. आणि हा पोर्च वगैरे 3rd फ्लोअरवरती आहे हा.
आणि तिकडेही पण गॅलरी आहे. आणि हा बेडलाही छान असे दोन्ही साईडनी ड्रावर आहे. एक मेकअपसाठी इथं आरसा वगैरे ठेवलेला आहे. आणि इथंही छान असे बघा सेम म्हणजे प्रत्येक बेडमध्ये ना असेच त्यांनी जे ड्रावर म्हणजे कपाट आहे ते बनवून घेतलेले आहे. आणि इथं माझ्या अंदाजे मुलांच्या अभ्यासासाठी स्पेशल रूम असावी, कारण आता ते आमच्यासोबत नव्हते त्यामुळं आम्हाला जसं जसं दिसेल तसं आम्ही बघत होतो. तर बघा इकडं पण एक बेड आहे पुन्हा. प्रत्येक बेडमध्ये त्यांनी जे कपाट आहे ते बनवलेलं आहे. आणि इथंही छान असा जे फर्निचर आहे ते बनवून घेतलेलं आहे. आणि प्रत्येक रूमला आहे ना गॅलरी आहे त्यांच्या. आणि विंडोज पण खूप मोठ्या मोठ्या आहे. आणि इथं पण छान असं छोटंसं त्यांनी कपाट बनवलं बघा, त्यामध्ये बॅग वगैरे ठेवण्यासाठी. म्हणजे ती कोणती जागा वेस्टेज जाणार नाही असं त्यांनी करून ठेवलेलं आहे. तर इथंही मस्त असा मिरर लावलेला आहे. प्रत्येक बेडमध्ये मिरर वगैरे तुम्हाला दिसेल. आणि हा एक म्हणजे 3 ते 4 बेड होते. तुम्हाला प्रत्येक बेड बघायला भेटेल इथं. आणि खरंच म्हणतात ना लग्न आणि घर एकदाच होतं, तसंच हे आहे. तर खरंच त्यांनी म्हणजे खूप दिवसानंतर त्यांचा दिवसापासून प्लॅनिंग चालू असेल आणि त्यांनी खरंच ते सत्यात उतरवलं. तर खरंच खूप छान असं त्यांनी आज म्हणजे त्यांच्या कष्टाचं घर आहे ते. आणि खरंच म्हणजे प्लॅनिंग पण खूप छान होती. आता हा आपण 4th फ्लोअरवरतीच. आणि त्यांची खरी एक मला गोष्ट कोणती आवडली, तर त्यांनी ना सोलर बसवून घेतलेला आहे. सोलर सिस्टम म्हणजे लाईट बिलचा काहीच विषय नाही. तुम्ही कितीही लाईट वापरा, तुम्हाला लाईट बिलचा काही म्हणजे भरायचं काही टेन्शनच नाही आहे. इतकं म्हणजे तुम्हाला 5 HP मोटर चालू शकते, इतकं ते मोठं त्यांनी सोलर बसवलेलं आहे. तर बघा खूप वरती खूप मोठी अशी जागा आहे. आणि आता कलर वगैरे दिलेला आहे त्यामुळे थोडेसे बादल्या वगैरे किंवा ते नळ फिटिंगचं सामान ठेवलेलं आहे. आणि बघा इथं वरती ना त्यांनी सोलर बसवलेला आहे. म्हणजे त्यांनी कोणतीच जागा अशी वेस्टेज जाऊन दिलेली नाही आहे. आणि हा आजूबाजूचा तुम्हाला ना छान असा टेरेसवरून परिसर दिसतो, बघू शकता तुम्ही. आणि इथं खालीच आहे ना जेवणाची सोय केलेली आहे. जार वगैरे आणलेले आहे, मंडप दिलेला आहे. इथं वरतून छान असा हे ते जो आपल्याला साईडचं वातावरण आहे ते दिसतं. आणि आता आपण घरी निघालेलो आहोत. आता आपल्याला भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. तर जेवणामध्ये ना गुलाबजामुन, खिचडी, पापड, पोळी आणि भाजी होती. तर छान असं जेवण झालं. आणि मग आम्ही जेवण झाल्यानंतर शेवटचा घराचा लूक तुम्हाला दाखवला. आणि आता निघतो. बाय.